मित्रांनो आता आम्ही चाललोय बाबूचा केस काढायला. तर चला जातो आता. त्याचे कपडे घालायला घेतला निकडा हे सगळे निघले तयारी चालू त्यांच्या खाली चालले गाडी काढायला काढता. तर मी आता वरती चाललो. वरती काम पण चालू आहे आमचं प्रभूचं. हे बघा तिथं काम चालू आहे देवघर. हो बेडरूम पण आहे. आता आम्ही थांबलोय गाडीने झेंजी भरायला. हे आहे की तू ए ए ए ए आता इथे झेंजी भरायला घेतली. मम्मी पप्पाच येते दादा तिकडून. 2 गाड्या गेल्या. गाईस आता आम्ही एकविरेमध्ये एंटर होणार आहेत. बघू शकता गाईस ही एकविरेची कंपनी. पोचला आम्ही एकविरीला. ते इथं लावले गाडी. गाईस कसं भारी वाटते. आता जातो वरती. आता आम्ही अर्ध्या रस्त्याला पोचलोय. हे सगळी देवशाळा. तर जातो वरती. जाम वरती झाडाची आहे. चला आता वरती जातो. रविवारी आलो बाबूचं केस कापायला. आधी आलो रविवारी. गर्दी हो गाईस किती गर्दी. आता पोचलो आम्ही. तेव्हा मंदिर इकडं. हो इथं मंदिर आहे. आता चाललो त्याला जातो. काय बोललं मामाने घेतले बाबूला कांदा. त्यांचं काय झालं काय आमची एवढीच आहे. मला अर्धा 1 तास झाला इकडं लागलं. दर्शन करून झाले गाईस. आता बाबू केस काढायला घेतलं इथं.
आता आम्ही खायला नाश्ता करायला थांबलो. हे सगळे नाश्ता करता आता आम्ही. चला मिसळ घेतो ना, शेण घेतो, मुंजवडा. गाईज आता आम्ही आलो आळंदीला. हे तर पाणी आहे. गर्दी बघा तुम्ही गाईज, गर्दी बघा कसली गर्दी आहे. हे कावले उतरले, ए कावले हे चका रे. आता आलो आम्ही इकडे. चला गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो फॉर वॉचिंग. बाय.